मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत बोकळझर ग्रामपंचायतीत मशरूम शेती वर्कशॉप यशस्वीपणे संपन्न। नवापूर तालुक्यातील बोकळझर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुमनताई राहुल गावित यांच्या पुढाकाराने आणि नियोजनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मशरूम शेती वर्कशॉप दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात यशस्वीपणे पार पडला। या कार्यक्रमात सरपंच सुमनताई गावित यांनी महिलांसाठी रोजगाराची नवी दारं उघडणाऱ्या लघु उद्योगांवर भर दिला। त्यांनी सांगितले की प्रत्येक ग्रामपंचायतीने 12 महिने रोजगार देणारे प्रकल्प राबवले पाहिजेत। मशरूम शेती हे एक उत्तम उदाहरण आहे। आमचे बोकळझर गाव भविष्यात मशरूम विलेज म्हणून ओळखलं जावं असा आमचा निर्धार आहे। कार्यक्रमाला मशरूम शेती मार्गदर्शक आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त व कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे आणि लीलाताई वसावे यांनी मार्गदर्शन केलं। त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मशरूम शेतीच्या संधी, प्रक्रिया आणि बाजारपेठेबाबत सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाचं आयोजन राहुल गावित व ग्रामपंचायत सदस्यांनी केलं होतं। गावातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता बोकळझर हे गाव महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण उद्योजकतेचं नवं केंद्र बनू शकतं असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। निघाला मशरूम इथून निघतील मोठ्या मशरूम बनते जर खड्डा करणार आणि दुसरा तिसरा जे प्रोडक्शन ना एकदम प्रोडक्शन येतात आरामशीर, पण तिसरा चौथा प्रोडक्शन वेळेस काय होत असतं ते त्याला एकदम पॉवर भेटत नाही। मग इकडनं छोटंसं निघतात, तिकडनं छोटंसं निघतं, मग ते खूप शिकून जातं, ते सुकून जातं। एका ठिकाणी आपण खड्डा करून दिला इकडे तिकडे नाही निघणार, तिथून निघणार। समजा मशरूम मोठ्या झाडात काढले ना, ती जी जागा आहे ना 2 दिवस सुकू द्यायचं, त्याला आहे ना साफ करून द्यायचं। नमस्कार, माझं नाव सुमन राहुल गावित, लोकनियुक्त सरपंच बोकळझर ग्रामपंचायत। तर आम्ही मागच्या वर्षी मशरूम ट्रेनिंग कृषी कार्यालयाकडून घेतलं होतं आणि आम्ही आमच्या मशरूम जे बनवलं त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो। त्याच्यामुळे माझ्या गावातील इतर महिलांना सुद्धा मशरूमचं ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही राजेंद्र वसावे सरांना आज आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये बोलवलं आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत आम्ही हे ट्रेनिंग आयोजित केलं। सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि महिलांना व्यवसायाची संधी मिळावी ह्यासाठी आम्ही हे ट्रेनिंग देत आहेत। तर इतर गावांनी सुद्धा असंच महिलांना वेगवेगळे लघु उद्योगासाठी ट्रेनिंग द्यावं आणि महिलांना उद्योग निर्माण करून द्यावा अशी मला आशा आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी, नवापूर, विसरवाडी।